नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज बनवत आहोत उकडीचे मोदक. पहिले मी 1 ग्लास पाणी घेतलं, त्यात थोडंसं मीठ आणि थोडं तूप टाकून घेतलं आणि छान उकळी येऊ दिली. नंतर तांदळाचं पीठ हटवून घेत आहे छान घट्टपैकी आणि थोडंसं त्याला वाफेवर शिजून देणार आहे. झालं. आता गॅस बंद केला आणि काढून घेत आहे आणि मस्तपैकी याला मळून घ्यायचं. पण थोडंसं त्याला थंड होऊ द्यावं लागेल, नंतर मळून घेऊ. इकडे करूया सारण तयार. तूप टाकलं 2 चमचे आणि 1 अख्खा नारळाचा किस टाकला. इकडे गूळ घेतला फोडून आणि तो टाकते आता त्यात. आपल्याला जेवढा आवडेल तेवढा टाकायचा, म्हणजे गोड किती लागतं त्या हिशोबाने. आणि खोबरं छान, गूळ आणि खोबरं एकत्र शिजून द्यायचं घट्ट गोळा होईपर्यंत. छान शिजेपर्यंत आता आपण थोडंसं अजून थोडा वेळ ठेवूया. चला, आता झालं शिजून तयार. आता आपण हे कणिक थोडंसं गार झालं ते एकजीव करून घेऊया. छान त्याचा गोळा मळून घेऊया. खूप असं मळून घ्यावं लागतं. पूर्ण एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं. बघा किती छान गोळा झाला. आणि आता करून घेऊया मोदक छानपैकी. पहिले गोळे करून घेऊया त्याचे गुलाबजाम सारखे. आता थोडंसं त्याला तेल लावून छानपैकी त्याची पुरी तयार करून घेऊ हाताने. आणि आता 1-1 चम्मच त्यात सारण घालूया आणि त्याच्या कडा बंद करून छानपैकी बनवून घेऊया. हे थोडं अवघड जातं करायला, पण करायला लागल्यावर होतं सोपं. नेहमी तळणीतले मोदक केले जातात, पण आज म्हटलं चला उकडीचे पण करूया. खूप दिवस झाले उकडीचे मोदक केले नाही आणि रेसिपी पण टाकता येईल म्हणून. उकडीचे मोदक खायला सोपे, पण करायला खूप अवघड जातात. आणि इकडे ठेवलं आहे कढई स्टीम करायला. त्यात ठेवली चाळणी आणि पान पण ठेवलं हळदीचं. छानपैकी त्यावर एक मोदक ठेवायचा. त्याला छान हळदीच्या पानाचा फ्लेवर लागतो. तर झालं आहे आपले मोदक तयार करून. 2-3 बाकी आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे ते मला कमेंट करून सांगा, मी ती बनवून दाखवेल. बघा झाले आपले मोदक छान वाफाळलेले आहेत. खाली हळदीचं पान ठेवलं, केशर पण लावलं त्याच्यावर थोडं. आणि बघा आता त्याच्यावर तूप टाकून घेऊया मस्तपैकी. आहा, 1 नंबर लागतं बरं का. मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतात की ते नाही नक्की सांगा. आणि करून बघा, खाऊन बघा कसे झाले ते नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला परत एकदा संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब